नमस्कार मित्रांनो. तर आपल्याला शुक्रवारी बँक निफ्टीमध्ये काय बघायला भेटलं? तर शुक्रवारी आपल्याला ॲक्सिस बँकेचे जे खराब रिझल्ट आलेले होते गुरुवारच्या दिवशी, त्याचं आपल्याला मार्केटवरती रिफ्लेक्शन बघायला भेटलं. 4% तो पडला स्टॉक आणि सगळ्या बँकेला घेऊन पडला आणि त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये करेक्शन बघायला भेटलं आणि मग त्यामुळे निफ्टी, बँक निफ्टी सगळंच करेक्शन झालं. पण मार्केट शुक्रवारी क्लोज झाल्यानंतर आलेत दोन बँकांचे रिझल्ट आणि त्या आहेत आपल्या निफ्टीमधल्या, बँक निफ्टीमधल्या दिग्गज बँका. आणि त्या बँकेतलं एका बँकेचं नाव आहे ICICI बँक आणि दुसरी बँक आहे HDFC बँक. आता HDFC बँकेचं वेटेज जवळजवळ 33% आसपास बँक निफ्टीमध्ये आहे. त्याच्यानंतर ICICI बँकेचं पण जवळजवळ अराउंड 25% आसपास वेटेज आहे. तेव्हा आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत का नेमकी ह्या ICICI बँकेचे आणि HDFC बँकेचे रिझल्ट कसे आलेले आहेत. पण तत्पूर्वी चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिली आहे. आपण त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपला जॉईन करा. आता इथे आपण बघूया का पहिल्यांदा हे जे रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ते ICICI बँकेचे रिझल्ट आलेले आहेत. ICICI बँकेचे जे काही रिझल्ट आलेले आहेत ते रिझल्ट एकदम अति उत्तम आलेले आहेत. आणि आता इथे आपण बघतोय का ह्या साधारणतः पहिली तिमाही आता म्हणजे काय होतं आपल्याकडे मार्च पर्यंत जी असते ती सगळ्या मागच्या आर्थिक वर्षातली आपली तिमाही असते. त्यानंतर एप्रिल, मे, जून आता ही जी पहिली तिमाही आहे आर्थिक वर्षातली त्याचे रिझल्ट आलेले आहेत. आणि इथे ह्या ICICI बँकेचा जो प्रॉफिट आहे तो जवळजवळ 15.5% आपल्याला वाढताना दिसतोय. आणि NII म्हणजेच नेट इंटरेस्ट इन्कम, व्याजातून जी काय त्यांना मिळकत भेटते तर ती जवळजवळ 10% वाढलेली आहे. आणि म्हणजेच आता इथे बघितलं आपण तर ह्या बँकेचे रिझल्ट एकदम चांगले आलेले आहेत आणि कमीत कमी 3 ते 4% आपल्याला तेजी इथे सोमवारी बघायला भेटू शकते. तेव्हा आता इथे आपण बघूया हे काय काय रिझल्ट आलेले आहेत. आता हे जे रिझल्ट आलेले आहेत हे रिझल्ट आलेले शनिवारी आलेले आहेत आणि बाकी त्यानंतर आता तुम्हाला आपण जो काय पूर्णपणे डिटेल्स आपण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यानंतर आपण इथे जाणून घेऊया का काय आलेलं आहे, महत्त्वाच्या काही घडामोडी. ठीक आहे, आता इथं आपण आलोत आणि आता आपण जाऊया इथे आपल्या याच्यावरती कोणत्या वेबसाईटवरती आपण जाऊया आपल्या screener.com वरती. तिथे आपल्याला डिटेल्समध्ये सगळी माहिती भेटेल. आता ह्या बँकेचे रिझल्ट पॉझिटिव्ह येणार असं मार्केटला अंदाज होता म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ICICI बँकेमध्ये करेक्शन झालेलं दिसलं आपल्याला. कधी? शुक्रवारच्या दिवशी. पण मार्केट क्लोज होता आपल्याला त्यामध्ये अशी मुवमेंट बघायला भेटली, थोडी अपसाईड बघायला भेटली. चार्टही आपण जर बघितलं इथे ICICI बँकेचा चार्ट सुद्धा आपण या ठिकाणी एकदा जाणून घेऊया. हा चार्ट जर ICICI बँकेचा आपण जर बघितला तर इथे हा ICICI बँक लिमिटेड हा चार्ट या ठिकाणी आपण जर बघितला असेल तर तुम्हाला या ठिकाणी जाणवेल. बघा इथे हा जो स्टॉक होता तो हा 12 वाजता होता 1408 रुपये आणि त्यानंतर क्लोजिंगला आपल्याला एक साईड त्यामध्ये तेजी बघायला भेटली 1427 पर्यंत. जवळजवळ डेज हायच्या आसपास जाऊन तो स्टॉक क्लोज झाला. इथे बघा इथे चालू झाला, ओपन झालं, गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला रिकव्हरी बघायला भेटली. कारण त्या ठिकाणी असं मार्केटला अपेक्षित होतं का चांगले रिझल्ट येणार, रिझल्ट चांगले आले. आता इथे आपण जाणून घेऊया का हे रिझल्ट कसे आलेले आहेत. ठीक आहे, आता इथे आपण महत्वाची काही गोष्टी आहेत त्या जर बघितल्या तर इथे आपल्याला कळते. बघा हे जवळजवळ 10,17,000 करोड रुपयाचं कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे. हा पी स्टॉकचा जो आहे तो साधारणतः 19च्या आसपास आहे. 52 वीक हाय जो आहे तो 1472 आहे आणि जवळजवळ त्याच्या जवळच स्टॉक आहे. 52 वीक लो जरी बघितलं तरी 1153 आहे, खूप काही खाली नाहीये. तर ह्या अशा पद्धतीचं एकंदरीत आहे त्याच्यावाली जर आपण बघितली 12 महिन्यातली कामगिरी. पण आपल्याला जे महत्वाचे बघायचे आहेत रिझल्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पहिल्यांदा आपण बघूया त्याला Q2Q बेसिसवरती म्हणजे क्वार्टर टू क्वार्टर बेसिस. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत क्वार्टर तो एक वेगळा, त्याच्यानंतर एप्रिल, मे आणि जून. तर मग ह्या 3 महिन्याचं आणि मागच्या 3 महिन्याचं आपण कम्पॅरिझन करूया. जर आपण मार्च तिमाहीचा विचार केला तर 48,387 करोड रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट झालेला होता आणि आता ह्या जून तिमाहीमध्ये तो वाढला 49,080 करोड रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट झालाय. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला बढोतरी बघायला भेटते. आणि त्यानंतर आपण इथे बघतोय का यांचं फायनान्सिंग मार्जिन जे आहे तर हे फायनान्सिंग मार्जिन जर आपण फक्त इथे यांचा जो काय झालाय रेव्हेन्यू जनरेट झालाय
त्यानंतर त्यांनी जे काय व्याज पे केलेला आहे, जो खर्च झाला आहे, तसं जर बघितलं तर मग बँका नुकसानमध्ये आहे. बँकांना फायदा कशामध्ये होतो? बँकांना फायदा जे कर्ज जे वाढतं त्या कर्जातून जे व्याज भेटतं त्यातून त्यांना फायदा होतो. आणि मग इथे आपण बघतोय का इथे NII जी आहे म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम, ती जवळजवळ साधारणतः इथे आपण याच्यामध्ये अदर इन्कममध्ये जर आपण गेलं तर इथे आपल्याला पूर्णपणे परत डिटेल्स आता काही आपल्याला याच्यात नाही बघायला भेटणार आहे. पण मग आपण ह्या ठिकाणी आपल्याला बघायचं का नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आपण बघतोय का तो 14,354 करोड रुपयाचा प्रॉफिट होता मार्च तिमाहीमध्ये. आता ह्या तिमाहीमध्ये तो जवळजवळ 14,456 करोड झालाय, म्हणजेच आपल्याला प्रॉफिट वाढताना दिसतोय. आणि त्यानंतर आपण बघतोय का EPS म्हणजेच प्रति शेअर अर्निंग झालेली आहे ती 18 रुपये 96 पैसे होती मार्च तिमाहीला, ती आता 19 रुपये झाली, म्हणजे वाढलेली आहे. पण आता आपण करूया याला Y to Y बेसिसवरती, म्हणजे इयर टू इयर बेसिसच्या क्वार्टरचा आपण या ठिकाणी थोडा विचार करूया. आता इथं जून 2024च्या जून तिमाहीचा विचार केला, 44,582 करोड रुपयाचा रेव्हेन्यू होता, तो वाढून झाला 49,080 करोड रुपये, म्हणजे रेव्हेन्यू चांगल्या प्रकारे वाढलेला आहे. आणि इथे जो प्रॉफिट आहे तो 12,463 करोड रुपयाचा प्रॉफिट 14,456 करोड रुपये झालाय, 2,000 करोड रुपयाचा डायरेक्ट जागेवर प्रॉफिट वाढलाय. आणि त्यानंतर आपण बघतोय का EPS जो आहे तो 16.62 होता आणि आत्ता जो तो झाला 19, म्हणजे जो मागच्या 9-10 क्वार्टर मधला एकदम हायेस्ट EPS सध्या ICICI बँकेचा आहे. मग आता इथे आपण त्याचा चार्ट ICICI बँकेचा एकदा जाणून घेऊया. आणि तो चार्ट जर आपण जाणून घेतला तर आपल्याला कळेल का नेमके ICICI बँकेचं काय म्हणणं आहे. ते ICICI बँकेचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेऊया. इथे या ठिकाणी आपण बघतोय का करेक्शन आपल्याला 1470 रुपयापासून या ठिकाणी झालेलं दिसतंय. त्यावरती आपण फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्सचा जरा थोडा वापर करूया. आणि इथे आपण बघतोय हा जो लो आहे, हा लो आज आता इथे मारलेला आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ आणि हा पहिली गोष्ट म्हणजे 23% रिट्रेसमेंट झोनच्या खाली पण गेला. त्यानंतर त्याच दिवशी त्याने तो रिट्रेसमेंट झोन सुद्धा क्रॉस केला आणि परत 38%च्या रिट्रेसमेंट झोनला सुद्धा त्यांनी क्रॉस केले. आता उद्यासाठी महत्वाची गोष्ट आहे, जर तो 1430च्या वरती जर ओपन झाला तर आपल्याला टार्गेट त्यामध्ये मे बी भेटू शकतात. ही टार्गेट असेल 1437 1443 रुपयापर्यंत, तरी सहजासहजी ही टार्गेट आरामसे भेटू शकतात. आणि मे बी त्यानंतर जर समजा 78%चा रिट्रेसमेंट झोन आहे 1453, तो जर क्रॉस जर झाला तर परत नवीन लाईफ टाईम हाय सुद्धा हा स्टॉक मारू शकतो. आणि जर आता कालचा जर लो तोडला तर मग आपल्याला त्या ठिकाणी मे बी पॉसिबिलिटी परत कुठपर्यंत जाण्याची आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता हा सपोर्ट झोन आहे बघा. इथे जर आपण याला लाईन बघितली हॉरिझॉन्टल लाईन, तर ती आपल्याला अराउंड ह्या ठिकाणी येते. तर मग 1385 रुपयापर्यंतच्या आसपास आपण खाली येऊ शकतो. जर 1410ची लेवल जर खाली ब्रेक केली, काही कारणानुसार कधी कधी मार्केटला चांगले रिझल्ट नाही चांगले वाटत, मग त्याच्यावरती वाईट रिॲक्शन देतात, तेची जर काही रिॲक्शन झाली तर मे बी 1385 पर्यंत खाली आपल्याला त्या ठिकाणी ब्रेकडाऊन येऊ शकतो. पण 1385 हा याचा खरेदीचा चांगला झोन असू शकतो. आता हे मी तुम्हाला जे काही रिझल्ट सांगितलेत ते रिझल्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत आता ह्या बँकेचे, ICICI बँकेचे. आता एक तिचाच भाऊ आहे आणि तो आहे आपला HDFC बँक, म्हणजे भारतातली प्रायव्हेट सेक्टरमधली सगळ्यात मोठी जी बँक आहे. त्याचे आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया रिझल्ट. आणि हे रिझल्ट आहेत ते आता या ठिकाणी आपण जाणून घेतोय. मनी कंट्रोलच्या वेबसाईटवरती जातोय. तर कंपनीचा म्हणजे सॉरी आपल्या ह्या बँकेचा नफा आहे तो जो नफा हा 12% वाढलाय. फक्त एक थोडी निगेटिव्ह पॉईंट आहे का NPA पण थोडा वाढलेला आहे. आणि ह्या बँकेने काय केलेलं आहे, ह्या बँकेने स्पेशल डिव्हिडंड जो आहे तो परमिशन नाही म्हणतं, हे काय भानगड याला, दुसऱ्या वेबसाईटला जाऊ आपण, मिंटला जाऊ, काय आपल्याला काय कोणत्या तरी वेबसाईटला आपल्याला बघायचं आहे ना. ओके, तर आता इथे या ठिकाणी आपण बघतोय का जवळजवळ 12.25% आसपास कंपनीचा प्रॉफिट हा वाढलेला आहे. आणि बोनस आणि त्यानंतर डिव्हिडंड ह्या दोन्ही गोष्टी ही बँक देणार आहे. फक्त या बँकेमध्ये मी तुम्हाला सांगितलं NPA जो आहे तो NPA आता थोडा वाढलेला आहे, एवढी एकच निगेटिव्ह बाब आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय का 5 रुपये प्रति शेअर त्यांनी आता या ठिकाणी डिव्हिडंड डिक्लेअर केलाय. आणि त्या NPA बरोबरच त्यांची NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम जे आहे, जे व्याजातून त्यांना येणारी इन्कम आहे ती सुद्धा थोडी कमी झालेली आहे. ती किती झालेली आहे ते पण आपण या ठिकाणी जर आपल्याला बघायला भेटलं तर जाणून घेऊ. ओके, आता इथे आपण बघतोय का एकंदरीत जो प्रॉफिट त्यांना मागच्या वर्षीच्या क्वार्टरला झाला होता 16,174 करोड, तो आता 18,155 करोड झालेला आहे, म्हणजे जो 12%ची वाढ झाली, ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आपण बघतोय का बँकेचा जो रेव्हेन्यू आहे तो जवळजवळ झालाय 73,000 करोड रुपयावरून 77,000 करोड
6% आपल्याला त्यामध्ये वाढ बघायला भेटलेली आहे. आणि त्याच्यानंतर समीक्षाधीन अवधि में HDFC बैंक का व्याज कुल 46,000 करोड रहा, पिछले वर्ष जबकि 43,000 करोड. म्हणजे आता आपल्याला त्या ठिकाणी याच्या व्याजामध्ये सुद्धा जवळजवळ 6.5% आपल्याला त्या ठिकाणी बढोतरी बघायला भेटलेली आहे. म्हणजे ती पण गोष्ट आपल्याला चांगली दिसते. आणि त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे काय आहे महत्वाची गोष्ट, कासा जो आहे तो सुद्धा कमी झालाय. कासा जवळ 38% पासून जवळजवळ 34% पर्यंत आलेला आहे. आणि त्यानंतर NPA आपल्याला बघायचं आहे. NPA जर आपण बघितलं असेल तर NPA हा जवळजवळ किती साधारणतः 1.40च्या आसपास, आणि त्याच्यात थोडी काहीतरी वाढ झालेली आहे. साधारणतः परत 0.48% आणि त्याच्यानंतर परत 0.47 इतका काय असं काय एवढा आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यात डिफरन्स बघायला भेटत नाहीये. आणि आता जो त्यांनी बोनस डिक्लेअर केलेला आहे तो बोनस जर आपण बघितला तर 1.1%, तर म्हणजे 1.1 बोनस म्हणजे काय होईल, तुमच्या अकाउंटला 1 शेअर्स असतील तर तुमच्या अकाउंटचे 2 शेअर होतील. आता HDFC बँकेचे जर तुमच्या डीमॅटला 27 तारखेपर्यंत जर तुमच्याकडं ते समजा तुम्ही ठेवले स्टॉक, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे जे होतील स्टॉक तुमचा परत डबल होईल आणि किंमत तुमची त्याची निम्मी होती. बाकी काही एवढा फरक पडत नाही. बोनसचा एवढा काही आपल्याला फरक पडत नाही. आणि 5 रुपये हा डिव्हिडंड हा देण्याचा त्यांनी विचार केलेला आहे. आता आपण जाणून घेऊया HDFC बँकेचे जे इथे आपल्याला याच्यावरती स्क्रीनरवरती काय दिसत आहेत रिझल्ट, ते आपण जाणून घेऊया. HDFC बँक इथे HDFC बँक आपल्याला त्या ठिकाणी जवळजवळ 1.5% आसपास करेक्शन तर ऑलरेडी बघायला भेटलेला आहे. 15 लाख करोड रुपयाचं मार्केट कॅपिटल आहे. 2,000 रुपये त्याचा लाईफ टाईम हाय आहे. म्हणजे अराउंड त्याच्या जवळच त्या ठिकाणी तो ट्रेड करतोय. लो जर बघितला तर जवळजवळ 1,600 रुपयाच्या आसपास आहे. आणि आपल्याला मार्केटमध्ये त्यामध्ये आज दिवसभर करेक्शन बघायला भेटलंय. आज म्हणजे शुक्रवारच्या दिवशी मग असं समजून घ्या. आता या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत रिझल्ट आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. Y2Y बेसिसवरती बघा, इथे आपल्याला जो रेव्हेन्यू जनरेट झाला होता 81,546 करोड रुपयाचा, प्रॉफिट जनरेट झाला होता 17,188 करोड रुपयाचा. पण हे जर तुम्ही इथं याचा एकंदरीत सगळा प्रॉफिट जर बघितला तर हा प्रॉफिट आपण इथं या ठिकाणी बघतोय. यामध्ये सगळे एक्सपेन्सेस वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या मिळून आपल्याला या ठिकाणी इथं दिसतात. आणि जो आता तुम्हाला मी आपल्या याच्यामध्ये न्यूजमध्ये दाखवला त्यातून काही गोष्टी ह्या बाजूला करून मग तो आपल्याला दाखवला जातो. पण आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे का सगळे खर्च इन्क्लूड करून जो प्रॉफिट आपल्याला त्या ठिकाणी येतो तो आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. तर मग इथे आपण बघतोय 17,090 करोड रुपयाचा प्रॉफिट थोडा कमी झालाय. रिव्हेन्यू वाढलेला आहे पण हा या बँकेचा प्रॉफिट कमी झालाय. त्यानंतर मग आता आपण बघूया मार्च 2025च्या क्वार्टरचा जर आपण बघितला सेल तो 86,779 करोड रुपये होता. आता 87,372 करोड आहे. थोडाच काहीतरी वाढलेला, एवढा काही डिफरन्स झालेला नाहीये. पण प्रॉफिटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फरक बघायला भेटतो का 19,285 करोड रुपयाचा प्रॉफिट कमी झालाय आणि तो आता आलेला आहे जवळ 17,090 करोड रुपयापर्यंत. म्हणजेच HDFC बँकेचे जे काही रिझल्ट आहेत ना ते ना वाईट आहेत, म्हणजे वाईट सुद्धा नाही आहेत आणि चांगले सुद्धा नाही आहेत. बिटवीन म्हणजे काय त्याला आपण काय इन बिटवीन असे म्हणतो तसे रिझल्ट आहेत. तेव्हा काय होणार आहे, मग तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला याचा सामना करावा लागेल. बँक निफ्टीला काय करेल ICICI बँक ही काय करेल, बँक निफ्टीला वरती घेऊन जाण्याचं काम करेल. आणि HDFC बँक आहे ती आता जर आपण बघतोय का मार्केटने थोडे खराब रिझल्ट येणं हे जवळजवळ त्या ठिकाणी ऑलरेडी डिस्काउंट केलेलं आहे. अँजलचे सुद्धा आपल्याला माहिती आहे असेच खराब रिझल्ट आले होते पण त्या ठिकाणी त्यांनी प्लस क्लोजिंग दिली होती. मे बी आपल्याला थोडा डीप सकाळी बघायला भेटेल पण त्यानंतर पुलबॅक सुद्धा आपल्याला HDFC बँकेमध्ये बघायला भेटेल. म्हणजे जर आपल्याला ह्या बँकेने दोन्ही बँकेने उद्या साथ जर दिली तर तेजी बघायला भेटेल आणि यांनी जर गटांगळी खाली तर मग बँक निफ्टी सुद्धा गटांगळी खाऊ शकतो. आता या ठिकाणी HDFC बँकेचा सुद्धा आपण एकदा चार्ट जाणून घेऊया. आणि तो चार्ट जर आपण जाणून घेतला तर आपल्याला कळेल त्या ठिकाणी कुठे सपोर्ट रेजिस्टंट वगैरे काय आहे ते. HDFC बँक ओके या ठिकाणी आता HDFC बँकेचा आपण बघतोय का जो 2020 रुपयापासून त्यामध्ये आपल्याला कंटिन्युअसली डायरेक्ट नॉन स्टॉप करेक्शन बघायला भेटलंय. आणि जो लाईफ टाईम हाय मारलेला आहे त्यांनी तो आत्ताच मारलेला आहे. तेव्हा आता इथे आपण ह्या ठिकाणी आपल्याला जरा फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स आपल्याला बघायचं बघा. इथून इथपर्यंत फॉल झाला त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तेजी बघायला भेटली आणि परत फॉल झालेला आहे. आपण जो फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स आहे त्याचा आपल्याला 2 ठिकाणी आता वापर करावा लागेल. एकदा इथून करेक्शन झालेला आहे आपण इथून इथपर्यंत घेऊया आणि तो जर आपण वे जर बघितला
तर बरोबर आपल्याला ह्या ठिकाणी जगा हा जो पहिला जो फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स आपण पहिल्या काही पार्टवरती लावला चार्टच्या, त्याचा 50% रिट्रेसमेंट झोन तो जो अराउंड 1955च्या आसपास येतोय आणि त्याच ठिकाणी तो थांबलेला आहे. आता याच्यावरती पुढे जर आपण बघितलं तर याच्यावर 61%चा रिट्रेसमेंट झोन आहे, तो साधारणतः 1964 रुपयाच्या आसपास आहे. जर याच्यावरती जर गेला उद्या टिकला तर आपल्याला चांगली तेजी बघायला भेटेल. त्यानंतर आपल्याला 1978 आणि त्याच्यानंतर 1995 रुपयापर्यंतचे सुद्धा लेवल आपल्याला त्यामध्ये बघायला भेटू शकतात. पण जर ही लेवल जर तोडली तर मग आपल्याला त्या ठिकाणी 1945 आणि 1930 रुपयाच्या आसपासचे सुद्धा लेवल बघायला भेटू शकतात. तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या लेवल लक्षात ठेवून काम करायचं आहे. 1964च्या वरती गेले तर तेजी करायची आणि 1945च्या खाली जर गेला तर मंदी करायची आहे. थोडा आता आपण याला आपला जो फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स आहे तो आपण इथून घेऊया. याला बघा, इथून आपल्याला हा लाईफ टाइम हा इथे होता आणि हा लो जो आहे तो लो आपल्याला इथे ह्या ठिकाणी बघायला भेटतोय. आणि तसा जर आपण या ठिकाणी विचार जर केला तर आता आपण बघतोय का साधारणतः 23%च्या रिट्रेसमेंट झोनच्या खाली आहे. तो झोन आपला होता 1970 आणि त्याच्या खाली तो आलेला आहे. मे बी जर पॉसिबिलिटी झाली जर 1970च्या वरती जर गेला, म्हणजे कसंही जरी केलं तरी आपल्याला तो साधारणतः 1965 70च्या वरती जर गेला तर आपल्याला तेजी बघायला भेटेल. नंतर 1981, 1990 आणि 1999 पर्यंतचे टार्गेटची सुद्धा पॉसिबिलिटी आपल्याला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या काय महत्त्वाचे लेवल आहेत लक्षात ठेवा. समजा 1965 ते 70च्या वरती गेलं तर तेजी करा आणि 1945च्या खाली जर गेलं तर मंदी करा. हे दोन ऑप्शन आपल्या समोर यामध्ये आहेत. ओके, तर आता इथे आपण या ठिकाणी थांबतोय. अर्थात हा जो काय आपला सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या आणि त्यानंतर कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. आणि त्यानंतर आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पण आपण शेअर करा, त्याला लाईक करा. आणि आपले जे पेड टेलिग्राम चॅनल आहेत त्या पेड टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिलेली आहे. आपल्याला त्यामध्ये पहिल्यांदा काय असतंय बघा, स्विंग ट्रेडिंगचा आपला त्या ठिकाणी ग्रुप आहे. त्याची मंथली फी आपली 500 रुपये आहे. 500 रुपये एका महिन्याचे आहे. 3000 रुपयामध्ये तुम्हाला 12 महिने त्या ठिकाणी ॲक्सेस भेटतो. पर दुसरा ग्रुप आहे आपला, त्यामध्ये स्विंग स्टॉक, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार स्विंग भेटणार, स्टॉक ऑप्शन भेटणार, आपले इंडेक्स ऑप्शन भेटणार आणि MCX कमोडिटी मधले सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन भेटतात. त्याचे तुम्हाला पर मंथ 2000 रुपये चार्जेस आहेत. जर 3 महिन्याचं पॅकेज जर घेतलं तर 5000 रुपये चार्जेस आहेत आणि एका वर्षाचं जर पॅकेज घेतलं तर 9000 रुपये हे तुम्हाला 12 महिन्यासाठी चार्जेस आहेत. आणि त्याची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. ओके, तर मग आता इथे आपण थांबतोय. आपण परत भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.